नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जुन्या रुमालापासून हेअर कॅप कशी बनवायची ते बघणार आहोत। ह्या हेअर कॅपमुळे तुमचे धुतलेले केस लवकर वाळतात आणि डोक्यावर वजन सुद्धा वाटत नाही। तर सिंपल आहे। रुमालाची आडवा ठेवून साधी एक घडी घालायची आहे, दोन्ही काठ एकत्र करून ही अशी दाखवल्याप्रमाणे। ओपन बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे आणि समोरची बाजू जी आहे ती घडीची आहे। तर आता काय करायचं आहे, इकडे काठ जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला। आता मी हे काठ कट करते, तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनलचं नाव आहे विजय शिवण क्लास आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। आता इथे उंचीचं माप टाकताना तुम्ही तुमच्या केसांच्या उंचीनुसार कमी जास्त करू शकतात, पण शक्यतोवर 28 इंच किंवा 30 इंच ही उंची घ्यायची आहे। आणि सेंटीमीटरमध्ये म्हटलं तर 65 सेंटीमीटर इथे उंची तुम्ही घेऊ शकतात, पण मी इथे इंचमध्ये माप टाकत आहे। 30 इंच मी इथे उंची घेतलेली आहे। लहान मुलींसाठी जर तुम्ही बनवत असाल तर तुम्ही इथे 28 इंच किंवा 25 इंच घेऊ शकतात आणि रुंदीला जेवढी घडी आहे तेवढी पूर्णच घेतलेली आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, सिंपल खाली इकडे 1.5 किंवा 2 इंचावर मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर इथे हे उंचीचं जे मार्किंग केलेलं आहे तिथे अशी रेषा आखायची आहे आणि इथे फक्त थोडासा राऊंड शेप असा द्यायचा आहे ह्या घडीपर्यंत। दाखवल्याप्रमाणे हा असा राऊंड शेप इथे द्यायचा आहे, बाकी काही करायचं नाही आहे। हा असा राऊंड शेप इथेपर्यंत दिल्यानंतर टेपने तिरकस खाली जे आपण 2 इंच मोजलेलं होतं तिथेपर्यंत हे तिरकस असं मार्किंग करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे आणि जसं मार्किंग केलं आहे त्यानुसार कट करायचं आहे। फक्त साईडला अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे जोडण्यासाठी। जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर कट न करता साईडने अर्धा इंच मार्जिन राहील ह्याप्रमाणे इथे कट करायचं आहे। आता इथे मी कट करून घेतलेलं आहे साईडला अर्धा इंच मार्जिन ठेवून। आता हे शिवण्यासाठी काय करायचं आहे, सुरुवातीला इथे आपल्याला एक छोटासा लूप्स बनवायचा आहे। त्याच्यासाठी इलास्टिक घ्यायचं आहे, अगदी छोटंसं इलास्टिक घ्यायचं आहे। छोटासा बटनाच्या मापाचा एवढा लूप्स आपल्याला इथे जोडायचा आहे। हा असा मध्ये ठेवायचा आहे, ते इलास्टिकची घडी घालून मध्ये ठेवलेला आहे आणि पिनअप करून घेतलेला आहे आणि मग ते शिवून घ्यायचं आहे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे। आता इथे बघा, ह्या इलास्टिकची घडी घातलेली आहे म्हणजे तिथे लूप्स बनलेला आहे आणि मग तो आतमध्ये ठेवलेला आहे आणि इथे पॅक करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे सिलाई घ्यायची आहे। आता इथे एक बाजू जी आहे ती रुमालाची ऑलरेडी फोल्ड केलेली होती, म्हणून तिथे आपल्याला फोल्ड करायची गरज आलेली नाही आहे। जी ओपन बाजू आहे ती रुमालाची फोल्ड केलेली आहे, म्हणून तिथे फोल्ड करायची गरज आलेली नाही आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई मारायची आहे। त्यानंतर आता इथे ही अशी सुलट बाजूने करून घ्यायचं आहे। आपण हे उलट बाजूने घडी करून ठेवलेलं होतं रुमाल। आता ही तुमची हेअर कॅप तयार झालेली आहे। सिंपल आता इथे फक्त एक बटन लावायचं आहे। बटन हे मोठं घ्यायचं आहे आणि इथे ह्या सेंटरमध्ये जिथे जॉईंट आहे त्या जॉईंटवर लावून घ्यायचं आहे आणि ही तुमची हेअर कॅप तयार झालेली आहे। आता याचा वापर कसा करतात ते बघूया। दाखवल्याप्रमाणे हे असं ही हेअर कॅप डोक्यामध्ये अडकवायची आहे। केस पूर्ण त्या हेअर कॅपमध्ये बसतील ह्याप्रमाणे ठेवायचे आहेत आणि नॉर्मल आपण नेहमीप्रमाणे जसा रुमाल गुंडाळतो डोक्याला त्याप्रमाणे हे असं गुंडाळायचं आहे आणि मागे जे आपण बटन लावलेलं आहे त्या बटनमध्ये हा जो लूप्स आहे तो अडकवायचा आहे इलास्टिकचा आणि ही तुमची हेअर कॅप तयार झालेली आहे। तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।